नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक घेऊन आलेलो आहे जबरदस्त की योजना। खूप दिवसापासून महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्या पद्धतीने यशस्वी झाली त्याच पद्धतीने एक केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे आणि महिलांना कशा प्रकारे सशक्त करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे आणि हे मानस पूर्ण करण्यासाठी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा 17 सप्टेंबर रोजी वाढदिवस होता आणि त्याच वाढदिवसाच्या दिवशी एक केंद्र सरकारने पुऱ्या देशासाठी एक योजना लागू करण्यात आली आहे। ती योजना नेमकी काय आहे, कसा तिचा फॉर्म भरायचा, काय अपडेट आहे जाणून घेऊ अवघ्या 2 ते 3 मिनिटांमध्ये सविस्तर अत्यंत सोप्या भाषेमध्ये। चला तो माझ्या लाडक्या बहिणींनो, ही योजना केंद्र सरकारने 17 सप्टेंबर रोजी नरेंद्र मोदी पंतप्रधान या देशाचे ह्यांनी एक लॉन्च योजना केलेली आहे। ही योजना डायरेक्ट महिलांच्या खात्यामध्ये डायरेक्ट डीबीटी मार्फत डायरेक्ट 10,000 रुपये प्रतिवर्षी ही योजना आहे। नेमकी ही योजना कशा पद्धतीत राबवायची, त्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागणार, चला तर तुम्हाला सांगू इच्छितो। यासाठी ही योजना मुळात या योजनेचं नाव आहे सुभद्रा योजना। ही प्रतिवर्षी महिलांना 10,000 रुपये देते आणि 10,000 रुपये हे 2 टप्प्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत। म्हणजे 6 महिन्याला 5,000 रुपयाचा पहिला हप्ता आणि दुसरा हप्ता पुन्हा 6 महिन्याला 5,000 रुपयाचा हप्ता, असे मिळून तुम्हाला 10,000 रुपये हे 5 वर्ष म्हणजे येणारे 5 वर्ष तुम्हाला ही योजना मिळणार आहे। आणि मुळात सांगायचं झालं तर या योजने व्यतिरिक्त कोणती योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तरीही ही योजना तुम्हाला लागू राहणार आहे। चला तर मग याच्यासाठी या योजनेचं नाव तुम्हाला अगदी सांगितलेलंच आहे आणि यासाठी एक आधार कार्ड आणि मोबाईल लिंक असलेला नंबर आणि बँक अकाउंट तुम्हाला लागणार आहे। आणि विशेष म्हणजे या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे। म्हणजे 2.5 लाखाच्या वर असलं या योजनेत तुम्हाला लाभ घेता येणार नाही। म्हणजे तुमचं 2.5 लाखाच्या आत हा प्रतिवर्षी उत्पन्न असलं पाहिजे। आणि ह्या योजनेमध्ये दुसरं म्हणजे सांगायचं झालं तर ही योजना ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीमध्ये राबवण्यात येणार आहे। तर चला मग फक्त तुम्हाला या योजनेमध्ये तुम्हाला आता CSC आणि अंगणवाडी या 2 तुम्हाला पर्याय राहणार आहेत। म्हणजे तुम्ही CSC मध्ये बी फॉर्म भरू शकता आणि अंगणवाडीमध्ये सुद्धा तुम्ही ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता। याचं पोर्टल लवकरच आपल्या महाराष्ट्रामध्ये लॉन्च होणार आहे। ही सध्या योजना ओडिशा राज्यामध्ये 17 तारखेपासून लागू केली आहे। सध्या ही योजना ओडिशा राज्यामध्ये आहे आणि केंद्र सरकारचा मानस पुऱ्या देशामध्ये या योजनेचा विस्तार करण्याचा हेतू श्री नरेंद्र मोदी यांचा आहे। आणि त्यात महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे निवडणूक असल्यामुळे लवकरात लवकर ही योजना महाराष्ट्रात सुद्धा करण्याचा त्यांचा मानस आहे। आता या योजनेचं वयोगट समजा नेमकं काय असेल तर ह्या योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी महिलांचं वय हे 21 ते 60 वर्ष ठेवण्यात आलेलं आहे। म्हणजे तुम्ही 21 ते 60 वर्ष मध्ये या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता। आणि अत्यंत सांगायचं झालं तर ही योजना चांगल्या पद्धतीने केंद्र सरकार राबवण्यात येणार आहे। यांची मुळात योजना ही ओडिशामध्ये सुरुवात केली आहे, 17 तारखेला लॉन्च केलेली आहे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि ही योजना लवकरच महाराष्ट्रात होईल। आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री लाडकी बहीण यांचा जो महिलांसाठी जो धावपळ झालेली आहे, ह्या योजनेत धावपळ होऊ नये म्हणून ही लवकरात लवकर आपण एक व्हिडिओ केलेला आहे यामार्फत। आणि लवकरच याविषयी नवीन एक काही जर अपडेट आलं
तर तुमच्यापर्यंत पोचल्या जाईल. तोपर्यंत धन्यवाद.